नव्हे बाबा, ही योगाची साधना ही चित्ताला स्थिर करणं किती कठीण आहे. कारण हे मन फार चंचल आहे. चंचलम ही मनत कृष्ण. आणि मग अर्जुनासारखे उर्वशी सारख्या अप्सरेला सुद्धा जे भाळत नाहीत ते म्हणतात की हे मन चंचल आहे. तर मग आपल्यासारख्याने काय म्हणायचं? नुसता मोबाईल बघून आणि पेपर बघूनच बळबळतात. त्यांचं काय की मनाला वश करणं, मनाला देवाजवळ स्थिर करणं, एका जागेवर स्थिर करणं एवढं सोपी गोष्ट थोडीच आहे. तुकोबाबाईंनी प्रयत्न केले. भगवंताने सांगितलं अर्जुना तो म्हणतोस ते बरोबर आहे. असंशय महाभाव मनोदो निग्रहम चलम. तू म्हणतोस त्याप्रमाणे या मनाचा निग्रह करणं निसंशय अशा प्रकारचं कठीण आहे. पण तरी याचा अर्थ अशक्य असं नाही. अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासाच्या आणि वैराग्याच्या द्वारा या मनालाही वश करता येतं, मनालाही स्थिर करता येतं. पण त्याच्याकरता वैराग्य लागतो, वैराग्य आणि अभ्यास लागतो. आणि वैराग्य म्हणजे फक्त वैराग्याच्या गप्पा मारणं नव्हे. वैराग्याच्या गप्पा सोप्या आहेत, बोल बोलता वाटे सोपे, करणे करता तीर कापे. नव्हे वैराग्य सोपावे, मग बोलता न वाटे खरे. वैराग्य बोलणं सोपं असलं तरी वैराग्य ते वागणं तसं हे फार कठीण आहे. आणि त्यामुळं तुकोबाबांना ते जड जात होतं. चित्ताला स्थिर करण्याचा अभ्यास करूनही ते शक्य होत नव्हतं. हे मन देवाचं चिंतन करत असताना कधी निघून जात देवापासून काही कळतही नव्हतं. चंचल आहे बघा तुम्ही. आपण कधी त्या भानगडीत पडतच नाही देवा चित्ताला स्थिर करायच्या. चित्ताला देवाजवळ स्थिर करायचा अभ्यास सुरू करा बघा, चित्त स्थिर होतं का? दुसरंच काय काय करीतो या मना एके नारायण करू नये त्याची करू विवंचना नेऊ पतना आदरिले. मन फार विचित्र आहे. त्यामुळं तुकोबाराही नेटाकुटीला आले होते. आणि नेटाकुटीला येऊन दीन होऊन म्हणून तुकोबाराही शरण गेले आणि म्हणून देवाला प्रार्थना करतात. कारण त्यांनी जर ठरवलं तो समर्थ आहे, त्यांनी जर कृपा केली की तुकोबाचं मन काय करायचं, स्थिर करायचं, तर त्याच्यानं काहीच अशक्य नाही. करीशील तरी नवे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेची साई करीवो आई मजवरी. त्यांनी केल्यानंतर होईल शक्य. आणि म्हणून तुकोबाराय देवाला शरण गेलेले. देवाला शरण जाऊन विनवणी करतात, करुणा मागतात. देवा पंढरीनाथा माझं चित्त तुमच्या चरणाजवळ स्थिर करा. काय करायचं ते करा, पण ज्याच्या योगानं चित्त तुमच्याजवळ राहील असं करा. माझी चित्त तुझे पायी करी राहे ऐसे करी काही. आणि माझ्या हाताला धरा, माझ्या हाताला धरून या भवसागरातून मला पार करा. विठ्ठल तुकोबाई म्हणतात या भवसिंधूतून मला तारा धरून या बाई भवहात तारी दातारा. माझ्या हाताला धरा आणि या संसाररूपी समुद्रातून मला तारून न्या. नाहीतरी हा पुंडलिकाने याला इथं जे उभं केले ते कशासाठी, तारण्यासाठीच उभं केले. म्हणून तुकोबा लोकांना सांगत होते तुम्ही चिंताच करू नका. भवसागर
करी तसा चिंता पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या कमरेवर हात ठेवून उभाय तुम्ही जा आणि त्याच्या पायाला मिठी घाला त्याच्या पायी घाला मिठी बोलणे घे जगज्योती भावा एकासाठी खंदावा हे आपुल्या सुखी करावा संसार न संदावी दोन्हीवार दया क्षमा घर सोजवीत येतील आणि म्हणून देवा मी तुझ्याकडे आलोय तू भवसिंधूतून तारणार आहेस तू माझ्याही हात धर आणि या भवसिंधूतून मला पलीकडे घेऊन या धरून या बाही भवहातारी दातारा पण देवानी आपलं चित्त त्याच्या पायाजवळ स्थिर करावं आपल्या हाताला धरावं या भवसिंधूतून आपल्याला तारावं पण काहीतरी त्याला दिलं तर पाहिजे ना काहीतरी दिल्याशिवाय कोण काम कसं काय करेल मग काय त्याला द्यायचं काही नाही तो कोबा त्याची स्तुती करतात स्तुती करून त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात अभंगाच्या द्वितीय चतुरातो शिरोमणी चतुरातो शिरोमणी चतुरातो शिरोमणी चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची गाई गुण लावण्याची गाई गुण लावण्याची गाई गुण लावण्याची गाई मुकुट सकळानी धन्य तोची विठोबा मुकुट सकळानी धन्य तोची विठोबा मुकुट सकळानी मुकुट सकळानी धन्य तोची विठोबा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी वेळ झालाय उन्हही लागायला लागली तुकोबाला देवाची स्तुती करता देवा तुम्ही चतुराचे शिरोमणी आहात चतुर आहात तुम्हाला कोणतं काम कसं करायचं हे चांगलं कळतंय कशा पद्धतीनं कोणाकडून काय करून घ्यायचं हेही कळतंय देवा तुम्हाला चित्त कसं स्थिर करायचं हे चांगलं माहीत असेल तुम्ही तुमच्या चातुर्याने माझं चित्त स्थिर करा आपण चतुराचे शिरोमणी हा चतुर तरी चतुरारा आपण चतुर आहात आणि गुण लावण्याची खाणी गुण आणि लावण्य याची आपण खाण आहात हे असं वर्णन तुकोबा का करत असेल माहितीये गुण लावण्याची खाणी त्याचं कारण आहे काय कारण आहे देव भक्ताचं चित्त त्याच्याजवळ जे स्थिर करतो ते आपलं लावण्य दाखवूनच विठ्ठल 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 त्याने जर कृपा केली
गोपा कळंगात त्याने एकदा ते रूप दाखवलं, तो बाकीचं काय करायची गरजच नाही. चित्त त्याच्याजवळ स्थिर होण्यासाठी फक्त 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 एकदा एक क्षणभर का होईना तो काय झाला पाहिजे, दिसला पाहिजे. त्याचं ते सुंदर रूप दिसलं पाहिजे. ज्या रूपाला पाहून सगळ्या गोपी वेड्या झालेल्या होत्या, त्यांचं चित्त त्याने आपल्याकडे वेधून घेतलेलं होतं. वेधले वयणी श्रीरंगरंगे मी माझे अंगे हरपली, किंवा हवेने माझे हरली चित्त भार वित्त विसरले. विठ्ठल 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 गोपिकांना त्यांनी ते रूप दाखवलं. महाराज त्याचं रूप असं आहे, ज्याने ते पाहिलं ते वेड्याच होऊन गेलं. वेड्याच होऊन गेलं. एक वृत्तांत सांगतो तुम्हाला. ते एक गवळण सकाळी सकाळीच कृष्णाला पाहायला गेली. आता त्या गवळणी ज्या होत्या, काही सुना होत्या, काही लेकी होत्या, काही सासवा होत्या. सासवा स्वतंत्र असतात, ते कधी जायच्या पाहून यायच्या. सुनांना थोडं, लेकी थोड्या स्वतंत्र थोड्या परतंत्र असतात, पण जास्त परतंत्र कोण असतात, सुना. सकाळी सकाळी गेली, कृष्णाला पाहिलं. त्याचं ते सुंदर रूप, यशोदेच्या मांडीवर तो झोपलेला होता. यशोदेने त्याला स्नान घातलेलं होतं आणि त्याचा शृंगार केलेला होता. असा अतिशय त्याचं ते गोड असं ते बालरूप, त्याचे छोटे छोटे ते तळपाय, तळव्याला असणारी ती लालिमा, सूर्योदयाच्या वेळेला पूर्व दिशेला जसं लाल दिसतं ना, तसे त्याचे तळपाय, त्या पायातले वाळे, देवाच्या त्या पोटऱ्या, देवाचे गुडघे, देवाच्या कमरेला असणारा कडदोरा, देवाचं वक्षस्थळ, देवाचे ते छोटे छोटे हात, ते कानात असणारे कुंडल, कुरळे केस, डोक्यावर मूळ मुकुट, यशोदेनं लावलेला तो कस्तुरीचा तिलक, चंदनाचा तिलक, डोळ्यात काजळ घातलेलं, गालावर एक काळा काजळाचा असं एक हे लावलेला, हातावर पायाला ते काजळाचे लावलेले, ते सगळं देवाचं अतिशय गोड असणारं ते रूप तिनं पाहिलं. पाहिल्याबरोबर डोळ्यांनी पाहिलं आणि डोळ्यातून तो चित्तात जाऊन बसला. देखिला डोळा बैसला मनी, मनात जाऊन बसला. ती घरी गेली, पण घरी गेली ती फक्त शरीरानं गेली. मन याच्या जवळच. घरी जाऊन कामं करायला लागली, कामधंदा करायला लागली. शरीरानं कामधंदा करीत होती, करीती कामधाम परी तयापाशी वृत्ती हो. नेमकं त्या दिवशी घरी पाहुणे आले. पाहुणे म्हणजे कशाला, पुरीला बघायला. तिची नणंद होती, तिचं अजून लग्न झालेलं नव्हतं. बऱ्याच ठिकाणचे ठेपे येऊन गेलेले होते. ते लोक यायचे, पोरगी बघायचे, परत जायचे, काही निरोपच पाठवित नसत. मुलगी चांगली, दिसायला सुंदर, हुशार होती, गुणवान होती,
चांगल्या कुळातली होती, माणसं सगळे चांगले होते, सगळं होतं, पण काय होतं काय, माणसं परत येतच नाही. असे कुठलं तरी लांबून स्थळ आलेलं होतं. पाहुणे येऊन बसलेले होते डाळजामध्ये समोरच्या घरात, आणि तिचा सासरा त्या गवळणीचा तो हात घरात आला आणि तिला सांगितलं, सुनबाई पाहुणे आलेत, पुरीला पाहायला आलेत. हो मामू, मग स्वयंपाक चांगला करा. असं नाही व्हावं की जमलेली सोयरीक तुमच्या स्वयंपाकामुळे मोडेल. डोसकं ठिकाण्यावर ठेवून स्वयंपाक करा. ठीक आहे मामाजी, सांगितलं असं ते म्हाताऱ्यानं. गेला म्हातारा, पाहुण्या जाऊन बसला. बैठक बसली. बैठकीमध्ये ते लग्न जमलं, सुपारी फुटली. तोपर्यंत इकडे स्वयंपाकही तयार झाला. आता मग पुढचा कार्यक्रम काय असतो? जेवायचा. स्वयंपाकही तयार होता. त्यांनी सांगितलं बसा पाहुण्याला. म्हणून पाहुणे बसले, ताटं वाढले, सगळी वाढ झाली. आणि आता मीठ वाढायचं राहिलं होतं. ती सासूबाई बाजूला जाऊन बसली होती, कारण त्या सासऱ्यानंच तिच्या नवऱ्यानं सांगितलं होतं, हे बघा सुनबाईच्या हातानं स्वयंपाक होऊ द्या. तुम्ही काय दिवे लावतात आयुष्यभर आम्ही खाल्लेलंच आहे तुमच्या हातातलं, मध्ये मध्ये नका करू. पण तरी तिला मध्ये मध्ये केल्याशिवाय राहत नाही. ती आलीच बघायला काय चाललंय म्हणून. तर तिच्या लक्षात आलं की वाढ सगळी झाली, पण ताटाला मीठ वाढलंच नाही. अहो सुनबाई, मीठ वाढलं नाही तुम्ही अजून. हा थांबा, वाढते. म्हणून ती मीठ आणायला गेली. आणि मीठ आणायला गेली, मिठाची भरणी हातात घेतली तर भरणीत मीठच नाही. सकाळीच हिनं गुणीतलं मीठ त्या भरणीत काढलं होतं. ती भरणी गच्च भरलेली होती. आणि आता पाहुण्याला वाढायला गेले तर त्या भरणीत काही नाही, मीठच नाही. एवढी 4-5 किलोची भरणी मोठी, आणि एवढं मीठ बाई गेलं कुठं? शेजारी एक तशीच भरणी होती, ती साखरेची. साखरेची भरणी पाहिली घेऊन, तर साखरेची भरणी तशीच भरलेली. तिच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? सासऱ्यानं सांगून दिलं स्वयंपाक करायचं. लागली स्वयंपाकाला लागली, पण इथं लक्ष कुठं स्वयंपाकात आहे? सकाळी सकाळी त्याला पाहून आलेली होती. मन एकच आहे ना, एकच काम करेल, संसाराचं करेल नाही तर त्याचं करेल. ते मन त्याचं चिंतन करायला लागलं. त्याचे पाय कसे होते, त्याचे गाल कसे होते, त्याचे केस कसे होते, तो कसा पाहत होता, तो कसा हसत होता, हे चिंतन करायला लागली. आणि मग स्वयंपाकात कुठं लक्ष? शिरा करायला घेतला तिनं. शिरा करताना त्याचं ती सुंदर मनमोहक रूप चित्तात उभं राहिलं. शिरा करताना भानगड झाली. शिऱ्यामध्ये साखर टाकण्याच्या ऐवजी मिठाचीच भरणी तिनं मोकळी. आता कसं तिच्या लक्षात आलं की आपण साखर समजून मिठच टाकलं आणि साखर तशीच आहे. बरं, आता मामा तर म्हणतील की न जाणून बुजून केलं. सांगितलं होतं पाहुणे आलेत म्हणून, आणि जाणून बुजून अशा प्रकारचं हे काम केलं असं आपल्याला ठेवायचेच नाही घरात. घामच फुटला तिला, घामच फुटला. ते म्हाताऱ्याचा चेहराच आठवायला लागला समोर. धिप्पाडची जुना माणूस, ते काय कलियुगातला नव्हता, द्वापारयुगातला माणूस. धिप्पाडची धिप्पाड, धोतर घातलेलं, अंगरका घातलेला, भला मोठा फेटा बांधलेला,
ह्या लांबलचक अशा मोठ्या मोठ्या मिशा नारळ ठेवलं तर खाली पडणार नाही. अशा मिशा भला मोठा मोठे मोठे डोळे आणि त्याने ती सांगितलं सुनबाई डोकं ठिकाण्यावर ठेवून स्वयंपाक करा. असं नाही व्हावं की जमलेली स्वयंपाक तुमच्या स्वयंपाकामध्ये शब्दच घुमायला लागले कानात. तिला वाटलं आता वाढला नसता शिरा पण वाढ तर झाली आता ताटातून काढता बी नाही येत. आता कसं होईल तिला वाटलं काही का होईना तर वाढलाय तर खरा कमीत कमी जेवण सुरू व्हायच्या अगोदर काहीतरी इथं घडावं कोणीतरी पटकन मरून जावं म्हणजे जेवण सुरूच कोणी करणार नाही. पण तसं काहीच घडलं नाही. जेवण सुरू झालं पण कुणाला शिंक सुद्धा नाही आली. तिला असं वाटत होतं की ठीक आहे जेवण सुरू होईना का पण कमीत कमी मामा तरी बसू नये पहिल्या पंक्तीला. म्हणून कोण कोण बसले म्हणून असं वाकून तिनं बघितलं तर म्हातारं पहिल्याच ताटावर बसलेलं होतं. झालं वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असा गजर झाला. कुंडली गवळधा विठ्ठल म्हटले जेवायला सुरुवात केली. तिला वाटत होतं सगळं मामाने खाऊ पण शिराच खाऊ नये. पण मामाचा पहिला हात कुठं गेला शिऱ्याकडेच गेला पहिला हात आणि त्यानं शिरा घेतला ना असा तोंडात टाकला. हिला अंधारच झाला सगळा डोळ्यासमोर. मटकन खालीच बसली त्याने हात जोडले प्रार्थना केली कृष्णा आता तूच काय कर मला वाचव तूच वाचव अशी प्रार्थना केली. आणि दुसऱ्याच क्षणामध्ये तिच्या कानावर आवाज आला वा सुनबाई काय शिरा केलाय काय शिरा केलाय काय शिरा केलाय. असा तो सासरा त्या शिऱ्याचं कौतुक करायला लागला. सासरा कौतुक करायला लागला म्हणून पाहुण्याने शिरा खाल्ला. सगळे पाहुणे नुसते म्हणजे येऊ द्या शिरा येऊ द्या शिरा. शिराच संपून गेला आणि पाहुण्याने सांगितलं अहो शिरा कोणी केला पूर्ण केला का. जर पूर्ण शिरा केला असला तर लग्न जमलं. मला पुढचं लग्न जमलं तर नव्हतं सांगायचं. मला फक्त एवढंच सांगायचंय की शिरा करत असताना त्या शिऱ्यामध्ये साखर टाकत असतात का मीठ टाकत असतात. साखर आणि हिनं काय टाकलं मीठ. हे कशामुळं 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 नाही. ती ज्या वेळेला सकाळी पाहायला गेली ना त्यावेळेला त्याने तिला आपलं काय केलं रूप दाखवलं. रूपाची लावण्याची खाण येतो आणि त्याने काय एकदा रूप दाखवलं की मग चित्त त्याच्या ठिकाणी स्थिर व्हायला वेळ नाही लागत. फक्त त्यांनी दाखवलं पाहिजे. तुकोबा म्हणूनच त्याचं वर्णन करताना काय वर्णन करतात देवा तू तर गुण लावण्याची खाण आहेस ना रे. थोडं एकदा दाखव ना माझं चित्त तुझ्याजवळ काय होईल स्थिर होईल. गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. गुण लावण्याची खाण आहेस चतुराचा शिरोमणी आहेस मुकुटमणी आहे सगळ्यांचा तो विठोबा. पांडुरंगा तू धन्य आहेस धन्य. माझ्यावर कृपा कर आणि कृपा करून काय कर याती मेराचा नाश याती मेराचा नाश तो
शिरोमणी नाश उदय होऊनी प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या मनामध्ये जो अज्ञानाचा अंधार सगळीकडे पसरलेला आहे या अज्ञानाचा अंधार तो नष्ट कर. तर या तिमिराचा नाश कसा नष्ट करायचा? तू माझ्या अंतःकरणामध्ये प्रकाशाच्या ज्ञानाच्या रूपाने तू उदयाला ये, प्रगट हो. उदय होऊनी प्रकाश प्रकाशाच्या रूपाने ज्ञानाच्या रूपाने माझ्या अंतःकरणामध्ये जर तू प्रगट झालास कशाला अंधार आहे? असा उदयाला येऊन प्रगट होऊन माझ्या अंतःकरणातला हा जो तिमिर आहे, हा जो अंधार आहे तो नष्ट कर. करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश तोडी आशा पाश करी वास उदयी. या आशेचे पाश माझ्या अंतःकरणामध्ये की ज्या पाशाने मी बद्ध झालेलो आहे, बांधला गेलेलो आहे, हे जे पाश आहेत आशेचे तू काय कर, हे सगळे नष्ट कर, तोडून टाक. तोडी आशा पाश करी वास हृदयी. देवा माझ्या हृदयामध्ये तुम्ही काय करा, वास करा. येऊन या राही हृदयी माझ्या. हो महाराज, तुम्हाला आशा पास तोडायचा आहे, संसारातून मुक्त व्हायचंय, मग तुम्ही याच्यात गुंतलेच कशाला? तुकोबाराय म्हणतात मी या संसारामध्ये कसा गुंतला गेलो? शेवटच्या चरणामध्ये